नमस्कार, मी जितेंद्र राठोड. थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. अशक्य काहीच नसते हे वाक्य आपल्याला प्रेरणा देणारं आहे. याचा अर्थ असा आहे की या जगात काहीही अशक्य नाही, फक्त प्रयत्न आणि दृष्टिकोन जो योग्य प्रकारचा असला पाहिजे, योग्य दृष्टिकोन असावा लागतो. हा विचार आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि जे आपल्यासमोर येणारे आव्हान आहे त्याला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देते. आता विचार जर केला तर आपल्याला तुम्ही पहा, एक उदाहरण आहे, असे खूप सारे उदाहरण आहेत, पण त्यापैकी पहिलं एडिसन जे आहेत, थॉमस अल्वा एडिसन यांनी बल्बचे जे शोध लावलेला आहे त्यामध्ये त्यांचं असं म्हणतात की 1000 पेक्षा अधिक प्रयोग केले त्यांनी. त्यानंतर प्रत्येक अपयश येत गेलं त्यांना. प्रत्येक अपयशानंतर त्यांनी हार मानली नाही आणि अखेर त्यांना बल्बचा शोध लागला आणि आज आपल्याला प्रकाशाचा आनंद घेता येतो. म्हणजे ते 1000 वेळा ती एकच प्रयोग करत गेले आणि त्याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत ते पूर्ण करून त्याच्या पुढच्या स्टेपला गेले आणि 1000 वेळा प्रयोग करूनच तो सक्सेस मिळवलेला आहे आणि बल्बचा शोध लागला आहे. त्यांची ही जिद्द जी आहे त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. पुढचं आहे एव्हरेस्ट शिखर जो आहे, खूप उंच शिखर आहे. त्याचं सर करण्याची कहाणी जी आहे, तेनसिंग आणि एडमंड हिलरी ज्यांनी 1953 माउंट एव्हरेस्टचे शिखर पहिल्यांदा सर केलं होतं. त्यावेळी लोकांना वाटायचं की हे शिखर सर करणे अशक्य आहे, पण त्यांनी आपल्या चिकाटीने ते शक्य करून दाखवलं. स्टीफन हॉकिंग यांनी काय केलेलं आहे की प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना 21व्या वर्षी मोटर न्यूरॉन रोगाचे निदान झाले. तरी त्यांनी त्याचं शरीर अपंग झालं असल्यानंतरही डॉक्टरांनी सांगितलं की ते फार काळ जगू शकणार नाही, परंतु त्यांनी त्यांचे जीवन विज्ञानाच्या संशोधनासाठी लावलं आणि अनेक महत्त्वाचे शोध पूर्ण केले आहेत त्यांनी. हे असे बरेचसे उदाहरण आहेत. त्यानंतर आहे नेल्सन मंडेला, ज्यांनी दक्षिण आफ्रिका जी आहे त्यामध्ये त्यांचं वर्णभेद यावर बरेचसे विषय आहे. तर नेल्सन मंडेला यांनी अनेक वर्ष तुरुंगात घालवली, पण त्यांची दृढनिष्ठा आणि शांततामय लढ्यामुळे दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद समाप्त करण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. एका अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला त्यांनी सत्यात उतरवलं. नंतर जॅकमा आहे आणि अलीबाबा, ही ज्याला जॅकमाने बनवलेली ही एक कंपनी आहे, ते चायनाचे आहेत. त्या यांची पण यशोगाथा अशी आहे की जॅकमा यांना अनेक नोकऱ्यांसाठी नकार मिळाला आणि त्यांचा पहिला व्यवसाय अपयशी ठरला, पण त्याने हार न मानता अलीबाबा नावाची कंपनी सुरू केली आणि जी आता जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. त्याने अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून यश मिळवलं. नंतर आहे द ब्लाइंड साइड, म्हणजे मायकल ओहर, जो लहानपणी अनाथ होता आणि अत्यंत गरीब परिस्थितीत वाढला. याने आपल्या मेहनतीने सर्व समर्थाने अमेरिकन फुटबॉलमध्ये मोठे यश मिळवले. त्यांच्या जीवनावर आधारित द ब्लाइंड साइड हा चित्रपटही आहे. त्यांचे यश हे दाखवते की किती कठीण परिस्थिती असली तरी प्रयत्नांनी सर्व काही शक्य आहे. अरुणिमा सिन्हा हे जे आहे, ही एक माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू, एका रेल्वे अपघातात एक पाय गमावला. हे सर्व विपरीत परिस्थिती असतानाही त्यांनी हार मानली नाही आणि जो पाय आहे तो कृत्रिम पाय बसवला आणि एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःला एक पहिली दिव्यांग महिला बनवून हे सिद्ध केलं की काहीही अशक्य नाही. द क्युरिओसिटी रोव्हर, जो नासाच्या वैज्ञानिकांनी क्युरिओसिटी रोव्हरला मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरवलं, जो आज मंगळावर संशोधन करत आहे. याची योजना, विकास आणि प्रक्षेपण एक प्रचंड आव्हान होतं, पण वैज्ञानिकांनी हे दृढ निश्चयाने ते शक्य करून दाखवलं. मलाला युसुफझई, जे पाकिस्तानमध्ये खूप तिथे वातावरण वेळ त्या पद्धतीचं खूप खतरनाक, म्हणजे असं खतरनाक वातावरण. पाकिस्तानमधील तालिबानने मुलींनी शिक्षण घेणे अशक्य केले होते, पण मलालाने त्यांच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यासाठी तिला गोळीबाराचा सामना करावा लागला. तरीही तिने हार मानली नाही आणि ती जगभरातील मुलीच्या शिक्षणाची प्रेरणा बनली आहे. त्यानंतर आहे एलन मस्क, त्यांची जी SpaceX नावाची जी कंपनी आहे, SpaceXच्या सुरुवातीच्या काळात एलन मस्क यांना अनेक अपयशाचा सामना करावा लागला. त्यांनी 3 वेळा रॉकेट लॉन्चमध्ये अपयश मिळवलं, पण त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि 4थ्या प्रयत्नात यश मिळवल्यानंतर SpaceX आता अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक मोठे नाव आहे. त्यांनी स्पेस फ्लाईटचा पुन्हा एक शक्य करून दाखवलेला आहे.
आता जसं जर पाहिलं तर काही अशा शेरोशायरी आहेत की जसं मंजिले उन्हीं को मिलती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्यानंतर आणखी एक आहे, हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती, हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती, मुश्किलें कितनी भी आए, मुश्किलें कितनी भी आए, राहें कभी कम नहीं होती, राहें कभी कम नहीं होती, जो ठान लेते हैं कुछ कर दिखाने की, जो ठान लेते हैं कुछ कर दिखाने की, उनके लिए कोई चीज़ नामुमकिन नहीं होती, उनके लिए कोई चीज़ नामुमकिन नहीं होती. आणखी अशी एक छोटीशी कविता आहे जी प्रेरणादायक आहे. संकटाच्या हिरो बनण्याची वेळ, हिरो बनण्याची वेळ, संकटाच्या जाळ्यातून बाहेर पडावे, जगाच्या नजरेत स्वतःला सिद्ध करावे, हरले तरी हार मानू नये, कारण आशा ही असते आपली विजयी ताकद, स्वप्नांच्या पंखांना आकाश मिळावे, मनातल्या हर एका भीतीला हरवावे, अडचणींना ठोकर मारत पुढे जावे, अडचणींना ठोकर मारत पुढे जावे, प्रयत्नाच्या प्रकाशाने अंधार हटवावे, प्रयत्नाच्या प्रकाशाने अंधार हटवावे, विजयाची गाथा लिहायची आहे तर प्रयत्नांना हात धरून चालावे, चालत रहा, थांबू नका कधीच, कारण हेच आहे हिरो बनण्याची वेळ. अशक्य ते शक्य बनण्याची ताकद आहे तुमच्यात, अशक्य ते शक्य बनण्याची ताकद आहे तुमच्यात, हे लक्षात ठेवा, कधी हार मानू नका. तुमच्यातील सामर्थ्याला ओळखा आणि मग बघा आकाश सुद्धा लहान वाटेल. स्वप्नावर विश्वास ठेवा, हृदयात जिद्द ठेवून जगा, कारण अशक्य काहीच नसते, फक्त तुमचा निर्धार असावा कणकर. यश तुमच्या पावलांच्या मागे येईल, अधीरपणे ते तुमचं होण्यासाठी आतुर असेल. अशा प्रकारची कविता. त्यासाठीच आणखी काही असे सुविचार आहेत, जसं स्वप्न तेच पहा जे पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे. प्रयत्न कर, प्रयत्न सोडू नकोस. यशस्वी होण्याचा प्रत्येक मार्ग प्रयत्नामधूनच जातो. पुढचा आणखी सुविचार आहे की आयुष्य हे सायकल चालवण्यासारखं आहे. तोल सांभाळण्यासाठी ते पुढे चालत राहणं आवश्यक आहे. यश हे अंतिम नाही, यश हे अंतिम नाही, अपयश हे घातक नाही. महत्त्वाचं आहे ते धैर्याने पुढे जात राहणं. परिस्थिती किती कठीण असली तरी त्यावर मात करण्याची शक्ती तुमच्यात आहे. आणखी एक सुविचार असा आहे की संकटे ही तुम्हाला मोडून टाकण्यासाठी नसतात, संकट ही तुम्हाला मोडून टाकण्यासाठी नसतात, ती तुम्हाला तुमच्यातील खरे सामर्थ्य दाखवण्यासाठी असतात. वाटेत किती काटे असले तरी स्वप्नांच्या मार्गावर चालणारा थांबत नाही. आपली ताकद किती आहे हे आपल्याला फक्त आपत्कालीन परिस्थितीच आणि संकट काळातच आपल्याला माहीत असते, कळते. दररोज एक पाऊल पुढे टाका, दररोज एक पाऊल पुढे टाका, कारण जे छोट्या छोट्या पावलानेच मोठं यश मिळते. अपयश हा यशाचा एक भाग आहे, कारण तो तुम्हाला शिकवतो की पुढे कसं जायचं, पुढे कसं जायचं. या सर्व गोष्टी तुम्हाला हे शिकवते की अशक्य काहीच नसतं, असं काहीच नसतं. लक्षात घ्या मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला असं प्रेरणा देणार आहे. स्वतःला कमी समजू नका, समोर जा. यश तुमचं वाट पाहत आहे, यशस्वी व्हा. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.